हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज आपण बनवणार आहे एकदम स्पंजी आणि खमंग ढोकळा, तोही अगदी 0 बजेटमध्ये. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, बाहेरून विकत आणायची काहीच गरज नाही. घरातीलच साहित्यातून हॉटेलसारखा ढोकळा कसा बनवायचा तेच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर चला मग रेसिपी सुरू करू. तर त्यासाठी घ्यायचं साहित्य बघूया. ढोकळ्यासाठी लागणारं त्यासाठी बेसन पीठ, अगदी मी घरचं बेसन पीठ घेतलेलं आहे. 2 चमचे साखर, 2 चमचे तेल घ्यायचं, 1 लिंबू घ्यायचं आणि 2 ते 3 किंवा 4 हिरव्या मिरच्या घ्यायचं. आता मेजरमेंटनुसार व्यवस्थित मेजरमेंट बघा. जर आपल्याला मेजरमेंट जमलं की ढोकळा एकदम परफेक्ट बनतो. इथं मी 2 वाट्या बेसन पीठ घेतलं होतं, अगदी आपलं घरचं बेसन पीठ घेतलं होतं. 2 वाट्या बेसन पीठ, त्यात 2 चमचे साखर घालायची. जे पोहे खायचा चमचा असतो ते 2 चमचे साखर घालायची आणि 2 चमचे तेल घालायचं, म्हणजे आपला ढोकळा खाताना घशामध्ये अडकणार नाही. त्यासाठी तेल नक्की घाला. नंतर लिंबू पिळायचं. 1 पूर्ण लिंबू पिळलं होतं मी इथं, म्हणजे लिंबूचा रस टाकून घ्यायचा. ब्या पडू द्यायच्या नाही, ब्यांचं कडू लागेल. नंतर हिरवी मिरची घालायची. इथं मी 3 हिरव्या मिरच्या घातल्या होत्या. नंतर हळद घालायची. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि नंतर घालायचं अर्धा ग्लास पाणी घालायचं. 2 वाट्या बेसन पीठ होतं म्हणून अर्धा ग्लास मी इथं पाणी घातलं. नंतर छान त्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आणि बघा असं बॅटर तयार करून घ्यायचं. म्हणजे एकदम पतलं पण नको आणि एकदम घट्ट पण नको. हे बघा असं मी इथं बॅटर तयार करून घेतलं. जर तुम्हाला परफेक्ट बॅटर जर जमलं ना, तर मी खरंच सांगते तुम्हाला, हॉटेलपेक्षा पण तुम्ही घरच्या घरी भारी ढोकळा बनवू शकतात. नंतर इथं एका बाउलमध्ये काढून घ्यायचं बॅटर मिक्सरच्या भांड्यातून. आणि बघा किती छान आपलं हे बॅटर इथं तयार होतं. म्हणजे एकजीव आपलं हे बॅटर तयार होतं मिक्सरमधून जर फिरून घेतलं तर. आणि याच्यावरती 5 मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं. नंतर इकडं ढोकळ्याची तयारी करून घेऊया, म्हणजेच आपलं घरगुती ओव्हन तयार करून घेऊया. त्यासाठी इडली पात्र घ्यायचं, त्यात घालायचं पाणी. पाण्यावरती एक जाळी ठेवायची आणि नंतर झाकण लावून द्यायचं. म्हणजे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. नंतर आपण ज्यामध्ये ढोकळा घालणार आहे त्या भांड्याला तेल लावून घ्यायचं. व्यवस्थित तेल पूर्ण पसरून घ्यायचं भांड्याला, म्हणजे आपला ढोकळा खाली चिटकणार नाही. त्यासाठी व्यवस्थित तेल लावून घ्यायचं. चला आता भांड्याला तेल लावून झालं आणि ढोकळ्यामध्ये छान स्पंजी ढोकळा बनण्यासाठी त्यामध्ये घालायची विनूची पुडी घालायची 1. आणि पुडी पूर्ण 1 टाकली होती आपण. आणि असंच त्याला मिक्स करायचं नाही, नाहीतर आपला ढोकळा हा फुगणार नाही. थोडं पाणी घालायचं आणि छान आता हे फिरून घ्यायचं. म्हणजे छान आपला ढोकळा हा टंब असा फुगतो. म्हणजे कोणी काय करतं की ते पुडी घातली की लगेच फिरून घेतं, त्यावर तसं करायचं नाही. थोडं पाणी घालायचं आणि नंतर बॅटर फिरून घ्यायचं. आणि बघा इथं बॅटर कसं फुलून आलं होतं. नंतर इकडं तेल लावलेलं भांडं घ्यायचं, त्यामध्ये हे बॅटर घालायचं आणि हे एकजीव बॅटर सर्व झालेलं होतं. आणि नंतर त्याला थोडं टॅप करून घ्यायचं, म्हणजे जे खाली बलून राहतात ते निघून जातात. पिठा म्हणजे जे बलून झालेले राहतात ते निघून जातात पूर्णपणे. त्यासाठी थोडं टॅप करून घ्यायचं. आणि इकडं आता आपलं पाणी पण गरम झालं होतं. नंतर झाकण उघडून नंतर ढोकळा असा ठेवून द्यायचा, ढोकळ्याचं भांडं. आणि 20 मिनटासाठी याला उघडून अजिबात बघायचं नाही. आणि मी 20 मिनटानंतर बघितलं होतं तर छान असा ढोकळा बाजूला झाला होता. फक्त मधली जी साईड होती तीच राहिली होती. तर फक्त मी 4 मिनटं त्याला परत ठेवलं होतं, 4 ते 5 मिनटं. अशी कडेची जी बाजू होती ती झाली होती. फक्त जे मधली बाजू राहते ना ती थोडी हलकी आपली इथं राहिली होती. तर त्यासाठी मी परत झाकण लावून ठेवलं. नंतर 5 मिनटानंतर पूर्णपणे हा ढोकळा इथं तयार झाला होता. आणि बघा किती छान दिसत होता आपला ढोकळा.
आता तुम्हाला जर ओळखायचा असेल ढोकळा झाला की नाही झाला, तर असं कढईच्या बाजूला बघायचं की आपला ढोकळा पूर्णपणे कढई सोडून देतो. आणि नंतर इकडं फोडणीची तयारी करून घेऊया. ढोकळ्यावरती जी फोडणी आपण घालतो ती त्यात घालायची. तेल चांगलं गरम करून घ्यायचं. नंतर घालायची मोहरी 1 चमचा, नंतर हिरव्या मिरच्या 6 ते 7, त्या व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या. नंतर खूप सारा असा कढीपत्ता घालायचा, तो पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा. नंतर 1 चमचा साखर घालायची आणि नंतर घालायचं पाणी. चला, आता ढोकळ्यावरची तर फोडणी तर तयार झाली होती. अगदी झटपट सकाळच्या नाश्त्यासाठी तर हा एक झटपट असा ऑप्शन आहे आणि घरच्या साहित्यापासून बनतं, म्हणजे बाहेरून काही आणायची गरज पडत नाही. आणि नंतर तुम्ही बघू शकतात, मी ढोकळा तुम्हाला काढून दाखवला. एकदम जाळीदार आपला हा ढोकळा इथं तयार झाला होता. अगदी घरच्या साहित्यापासून बाहेरून काहीच आणायची गरज पडत नाही. आणि बेसन पीठ तर आता सगळ्यांच्याच घरी राहतं. बेसन पीठ, साखर, हळद. तर त्यासाठी 0 बजेटमध्ये हा आपला ढोकळा घरच्या घरी तयार होतो. आणि नंतर मी इथं कट करून पण दाखवलं तुम्हाला. अजिबात मधात पण कच्चा वगैरे काहीच राहिला नव्हता. छान असा आपला हा ढोकळा तयार झाला होता. नंतर उभे कट आणि आडवे कट टाकून घ्यायचे. आणि कट टाकल्यानंतर जे आपण फोडणीचं पाणी तयार केलं होतं ते घालायचं, म्हणजे हिरवी मिरची, कढीपत्ता आणि मोहरीचं पाणी. आणि छान पूर्ण पाणी त्याच्यावर टाकायचं, म्हणजे खाताना तो अजिबात घशामध्ये अडकत नाही. आणि बघा, असा आपला हा घरच्या साहित्यापासून अगदी हॉटेलसारखा ढोकळा आपण तयार केला होता. आणि हे बघा, त्याचं छान असा टंब फुगला पण होता. तर तुम्हाला ही झटपट ढोकळा रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. अगदी कमी वेळेमध्ये हा नाश्ता तयार होतो. एकदा नक्की ट्राय करा. आणि 0 बजेटमधला खमंग ढोकळा तुम्हाला आवडला की नाही ते पण सांगा. तर चला मग, थँक्यू.